हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आपण स्कॉलरशिपला म्हणजे 5th स्टँडर्डची जी मुलं आहेत जी स्कॉलरशिपला बघा बसले असतील त्यांच्याकरता हे नवनीतमधलं आपण मॅथ्सचे सगळे प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहोत, एक्सरसाइज सगळ्या सोडवणार आहोत. तर हा फर्स्ट लेसन मी घेतला आहे सोडवायला रोमन नंबर्सचा. पहिला बघा तुमचा लेसन नंबर आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड रोमन न्यूमरल्स. तर त्याचा एक्सरसाइज 1.1 घ्यायचं आहे. बरंचसं आपण इथेच सोडवणार आहे. जे सॉल्व करायला लागणार आहे ते आपण नोटबुकमध्ये सॉल्व करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन बघूयात. हाऊ विल यू राईट द नंबर 3,03,3 युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये तुम्ही 3,03,300 कसा लिहिणार? 3,00,000 बघा इथे कुठेही हे सगळे काय आहेत 30,000 आहेत सगळे. इथे 3,00,000 आहे पण इथे 100च्या प्लेसला 3 आहे का? नाही, फक्त इथेच आहे. सो 3,30,000 म्हणजे थर्ड ऑप्शन येणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ह्याची प्रॅक्टिस करा स्कॉलरशिप करता की हे नीट तुम्ही हे कलर केलं पाहिजे. त्यामुळे शक्यतो आन्सरला इथे नुसतं टिक करू नका, इथे तुम्ही गोल करा, इथे सर्कल करा, म्हणजे ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस होईल. राईट द नंबर 36,79,000 युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. राईट द नंबर 36 lakhs. बघा 36 lakh इथे सगळीकडे आहे. ठीक आहे. 79 डायरेक्ट 79 आहे म्हणजे लॅकमधची 100ची टर्म कुठेच नाही आहे. मग इथे डायरेक्ट 79 कुठे आहे? सेकंड ऑप्शनला आहे. सो आपला इथे सेकंड ऑप्शन येणार आहे. ठीक आहे. आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता इथे बघा रॉंग पेअर म्हणजे 5ला 5 आहे, 6ला 6 आहे, 8ला 8 आहे, 4ला 4 आहे. त्यातली रॉंग पेअर कुठली दिसते बघा, इथे दिसते रॉंग पेअर सेकंड नंबरला, कारण 3ला इथे 6 दिलेला आहे आणि 4ला बाकीचं, इथे 6ला 3 दिलेलं आहे. सो इट इज रॉंग. सो सेकंड ऑप्शन. फाइंड द नंबर ऑफ इनकरेक्ट पेअर्स फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड देवनागरी. परत तेच आहे, इनकरेक्ट पेअर्स आपल्याला सर्च करायचे आणि त्या किती आहेत ते आपल्याला सांगायच्यात. आता बघा 763 इथे पण आहे, 763 रुपये हे बरोबर आहे, ही पेअर बरोबर आहे. 957 बरोबर आहे. 349 649 ही रॉंग आहे. 804 ही बरोबर आहे. 196 अँड 916 ही काय रॉंग आहे, ही इथे 100 इथे 900 ही रॉंग आहे. सो किती पेअर चुकीचे आहेत इथे? 2 पेअर. सो 2चा ऑप्शन कुठे आहे? फोर्थ ऑप्शन आहे 2 पेअरचा. सो फोर्थ ऑप्शन आपण इथे कलर करणार. इथे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे, 36,360 डिवायडेड बाय 60 मायनस 6. ह्याचा आन्सर कसं फाईंड करायचं? तर बघा ह्याचं बरेचसं तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये फक्त 1.5 तास असतो पेपर सॉल्व करायला. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही सॉल्व करत बसू नका रफमध्ये. तरी मी तुम्हाला एकदा इथे दाखवते रफमध्ये, पण खूप सोपं आहे. इथे बघा पेनानेच दाखवते. 36 0 आणि डिवायडेड बाय 60 आहे. मराठीतच लिहायचं आहे. ठीक आहे. तर हा 0 0 इथे डिव्हिजनमध्ये कॅन्सल झाला. तो 6ने जेव्हा तुम्ही ह्या नंबरला डिव्हाइड कराल तेव्हा बघा 3636. आता मी इंग्लिशमध्येच लिहिते. सो बघा 6 6 36 बरोबर. सो इथे 0 0 आलं. आता डायरेक्ट आपण 36 खाली घेतो का? 3 खाली घेईल, पण 3ला 6ने डिवाइड होणार नाही. सो आपल्याला दोन्ही नंबर खाली घ्यायला लागतील. जेव्हा आपण दोन्ही नंबर खाली घेतो तेव्हा वरती आपण काय करतो, एक 0 ॲड करतो. सो परत 6 6 36. सो इथे किती आलं आहे? 606 आणि हे मायनस किती आहे? 6 आहे. सो 600 अँड 6 मायनस 6 केल्यावर आन्सर किती मिळणार आहे आपल्याला? 600. सो इथे बघा ऑप्शन कुठला आहे 600चा? फर्स्टच ऑप्शन आहे. सो हा करेक्ट ऑप्शन आहे. तुम्ही हे बघा हे तोंडी पण तुम्ही सॉल्व करू शकता, अगदीच रफमध्ये सोडवायची गरज नाही. इथे 0 0 कॅन्सल करून 6 6 36 येणार आहे बरोबर. इथे मध्ये 0 6 6 36 आणि 606 मायनस 6 इज 600 अकॉर्डिंग टू रोमन न्यूमरल्स. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर ह्याच्याकरता आपण बुक घेऊयात. इथे बघा हा नंबर काय आहे? XV बरोबर आहे. म्हणजे हा X म्हणजे काय 10 आणि V म्हणजे किती? हा 17 नंबर आहे. ठीक आहे. हे झाला 17. आपण नॉर्मल इंटरनॅशनल नंबरमध्ये घेऊन आपण त्याचा आन्सर फाईंड करूयात. तर हा 17 आहे, प्लस किती आहे? 9 आहे. त्याच्यानंतर मायनस किती आहे? 4 आहे. आणि C म्हणजे कुठली टर्म आहे? पहिलीच 50ची. तुम्ही हे लक्षात ठेवा रोमन नंबरचं LCDM हे तुम्ही पाठ करून घ्या. LCDM लिहायचं 50 100 500 आणि 1000. ठीक आहे.
तर हे -4 आणि प्लस सी काय आहे, सी किती आहे आपला, सो सी आहे 100. आता हे सॉल्व करायचं आहे. तर आता 17 + 9 इज, हे 26 झाले. सगळे आधी ॲडिशन आपण करून घेऊ. सो हे 26 + 100 126 - 4 म्हणजेच किती आलेत, 122. हे आपलं आन्सर आलेलं आहे. सो इथे कुठला ऑप्शन आहे 122चा, सेकंड नंबरचा आहे. सो हे आपण कलर करून घेऊ इथे. ओके, नेक्स्ट बघूयात. हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स. 500 आत्ताच मी तुम्हाला सांगितलं LCDM. सो 50, 100, 500, 1000. सो 500ला कशाला येणार आहे, डी करता. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. आता इथे बघा काय आहे, IX. इथे परत आपण बुकमध्ये करूयात. IX म्हणजे किती आहे, 9 प्लस किती आहे, VI म्हणजे 6 × 2 आहे. ठीक आहे. तर आता अजून तुम्हाला बॉडमास रूल तुम्हाला झाला शिकवला नसेल कोणी, तर इथे आधी पहिले बॉडमास रूल वापरायचा आहे. बॉडमास रूल काय आहे तो मी तुम्हाला एकदा सांगते. तुम्हाला हा स्कॉलरशिपमध्ये खूप उपयोगी पडणार आहे बॉडमास रूल. कारण हे तुम्हाला 6th स्टँडर्ड, तुमच्या मॅथ्सच्या बुकमध्ये तुम्हाला हे 6th स्टँडर्डपासून असणार आहे. पण 5th स्टँडर्डमध्ये स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला हा बॉडमास रूल माहिती पाहिजे. तर बॉडमास रूलचा फुल फॉर्म काय आहे, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजे कुठलाही हे असं कुठलाही सम असेल तर या सममध्ये कधी कधी ब्रॅकेट असतो. समजा हे असं दिलेलं असेल 6 - 2. ठीक आहे. आणि मग -5 किंवा × 2 असं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. बी कशा करता आहे, ब्रॅकेट करता आहे. ब्रॅकेट ऑफ, हे डी म्हणजे काय आहे, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर म्हणजे हा कुठे वापरायचा, असा कुठला तुम्हाला प्रॉब्लेम आला की मिक्स प्रॉब्लेम आहे, ह्याच्यात ॲडिशन पण आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे. तर आता इथे आधी काय करायचं आहे, मग ह्या रूलप्रमाणे आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे, पण इथे ब्रॅकेट नाही आहे. मग डिव्हिजन करायची आहे, पण इथे डिव्हिजन नाही आहे. मग काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. सो इथे काय येईल, 6 × 2 इज 12. सो 9 + 12 येणार आहे. आणि मग ॲडिशन सॉल्व करायची आणि मग सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. सो इथे 9 + 12 हे काय आलेलं आहे, सॉरी 12 + 9 इज 21. सो इथे 21 आहे का ऑप्शन इथे, इथे बघा 21 कुठला आहे, सेकंड ऑप्शन आहे. सो हे आपण कलर करून घेऊयात 22. ठीक आहे. 9th प्रॉब्लेम बघूयात. हा किती आहे, तर 12 नंबर आहे. 12 + 12 ÷ 4 ÷ 4. हे सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही आधी इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहून घ्या, मग सॉल्व करून तुम्ही हवं तर ह्याच्यात आन्सर लिहा. ठीक आहे. आता इथे बघा मी रूल सांगितल्याप्रमाणे आधी काय करायचं, इथे डिव्हिजन सॉल्व करायची आहे. सो 12ला 4ने डिवाइड केल्यावर आन्सर काय येणार आहे, 3 येणार आहे. सो काय येणार आहे, 12 + 3. सो 12 + 3 किती, 15. सो 15 इथे आन्सर आहे का, आहे XV. सो ऑप्शन थर्ड इज आवर आन्सर. लास्ट बघूयात काय, सिम्प्लिफाय द फॉलोइंग इन विच रोमन न्यूमरल्स आर यूज्ड. रोमन नंबर्स यूज केलेले आहेत इथे आणि मग आपल्याला हे खाली आन्सर याचं सिम्प्लिफाय करून आणायचं आहे. आता हे मी जरा बुकमध्ये दाखवते, मी तुम्हाला जास्त चांगलं कळेल. लिहून घेऊ आधी आपण प्रॉब्लेम. M/L × D - C/XL. ठीक आहे. आता इथे M म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे, 1000 आहे. L किती आहे, 50 आहे. × D किती आहे, 500 आहे. C किती आहे, 100 अँड डिवायडेड बाय XL. आता XL म्हणजे काय, Lमध्ये जर ही टर्म असेल, म्हणजे L म्हणजे आपल्याला माहिती आहे 50 आणि त्याच्या आधी X आहे. तर रोमन नंबरच्या तुम्हाला जर रूल माहिती नसतील तर मी 5th स्टँडर्डला पहिला रोमन नंबरचा रूल्सचा व्हिडिओ टाकलेला आहे, रूल्स समजवायचा, त्यात तुम्ही बघू शकता. इथे बघा X इथे या साईडला आलेलं आहे, ह्याचा अर्थ Lमधनं हे मायनस करायचं आहे. X लेफ्ट साईडची अमाऊंट मायनस होते, राईट साईडची अमाऊंट प्लस होते. सो इथे Lमधनं म्हणजे 50मधनं X मायनस केल्यावर किती येणार आहे, इथे 40 येणार आहे. ठीक आहे. तर आता हे 1000मध्ये बघा हे कट झाले आणि 5 2 × 10 आणि 5 0 0. हे 20 इथे आन्सर आलं आहे आपलं. 20 × 500 - 100 किती येणार आहे, 400/40. इथे पण 0 0 एक कॅन्सल होईल. 4 1 × 4, 4 10 × 40. सो 20 × 10 किती येणार आहे,
200 आन्सर येणार आहे. सो 200 रोमन न्यूमरल्समध्ये कसं येणार आन्सर? 100 म्हणजे काय आहे? सी आहे. सो फर्स्ट सी 2 टाइम्स सी. 100 किती? 200 आन्सर आले म्हणजे काय? 2 टाइम्स सी. सो फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 कव्हर झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.2चा व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्याकडे येईल. तर तोपर्यंत तुम्हाला जर काही कळलं नसेल काय, इथे कुठे तुम्हाला आत्ता मी जे समजवलं हे डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.